शुभं करोति। हा काय नवीन शो? ही का भरतीये पाणी? आज म्युन्सिपालिटीचं पाणी आलं नाही ना. मग मालक का नाही भरत आहे पाणी? का झोपा काढतोय तो? मालकला ताप आलाय. किमयानेच सांगितलं मला. मालकला पण कळली का किमयाची ट्रिक? केवढा उत्साह, केवढी एनर्जी आहे हिच्यात. आजारी माणसात एवढी एनर्जी, सरप्राइजिंग. हे एवढं पिंप किमयाने एकटीने भरलाय. कमालच आहे. महाजनांच्या घरातली सुपरमॅन आहे किमया. आणि हो, नळाने नाही, विहिरीतून पाणी उपसून भरले तिने एवढं पिंप. म्हणजे बघ, त्यानंतर मालकला कॉफी सुद्धा करून दिली आणि आता छान गप्पा मारते त्याच्याशी. खरंच ग? तूच बघ ना नेहा, एवढं मोठं पिंप भरल्यानंतर तुझ्यासारखी मुलगी सुद्धा दमून बसेल. मग कॅन्सर सारखा जीव घेणं आजार झालेल्या किमयाला हे जमू शकेल? नाही ना. किमया नाटकच करते. तिला काहीही झालेलं नाही. हे बघा, हे आम्हाला काही नकोय. इथे सेल्समन आणि फेरीवाल्यांना बंदी आहे. पाटी वाचली नाही का? वाचताच येत नाही. निरक्षर आहात. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुरिअरवाला आहे, सेल्समन नाही. तुमचं कुरिअर आलं होतं ते द्यायला आलो होतो. कुरिअर? तो सांगा, नेमकी दुपारचीच वेळ कशी मिळते तुम्हाला पत्र द्यायला? झोपमोड केलीत माझी. युजलेस. आय एम सॉरी साहेब, पण दिवसभर पत्र वाटायची असतात. कुठेतरी दुपारी जावंच लागतं. पण यापुढे मी काळजी घेईन. आज पहिल्यांदाच चूक झाली. तर झालं ना, निघा ना आता. नाही पण श्रेयाताई, तुम्हाला आज विनीतनी सोडलं कसं? गप ग. विनीतच्या आईने पूजा घालायचं ठरवलं. मग त्यात भीती वाटण्यासारखं काय? चांगली गोष्ट आहे की. मी पूजेला नाही बसू शकत की मया. का? इकडे ये. तुला हसू येत आहे की मया? विनीतच्या आईला मी नाही सांगू शकत की मी पूजेला नाही बसू शकत म्हणून. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण हे सगळं नाटक केलंय खरं, पण हा सगळा सस्पेन्स ओपन झाल्यावर त्या मला घरातनं हकलून देतील. मला वाटतं श्रेया, लपवाछपवी करायची काही गरज नाही. तू आणि विनीतनी विनीतच्या आईना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाका. अगं, पण सगळं खरं कळल्यावर त्यांनी मला घरातनं बाहेर काढलं तर? असं नाही होणार. विनीत आहे ना तुझ्या बरोबर. तुम्ही धीर करून त्यांना सगळं खरं सांगून टाका.